क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधले 1 ते 6 एक्झाम्पल आपण आज घेणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, dy upon dx is equal to 1 plus y square upon 1 plus x square. आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की आपल्याला जनरल सोल्युशन काढायचंय. जर जनरल सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशनचा यूज करावा लागतो. डेरिव्हेटिव्हचं जर जनरल सोल्युशन काढायचं असेल तर त्याच्यासाठी इंटिग्रेशनचा यूज केला जातो. आपल्याला काय दिलं इथं dy upon dx is equal to 1 plus y square is equal to 1 plus x square. टर्म आपण एका जागेवर करून घेऊ. y ची टर्म एका जवळ आणि x ची टर्म एका जवळ. 1 plus y square इथे या साईडला तो डिवाइड आहे, सॉरी मल्टिप्लाय आहे. जर इकडच्या साईडला जाईल तर तो डिवाइड होऊन जाईल, म्हणजे 1 upon 1 plus y square. आणि जर y आहे तर इकडे फक्त राहणार आहे तुमचा dy is equal to, इथं काय राहणार आहे ह्या साईडला फक्त 1 upon x square, 1 upon 1 plus x square. आणि इकडे dx इकडे डिवाइड आहे, जर ह्या साईडला गेला तर तो काय होऊन जाईल तुमचा dx. म्हणजे dy ची टर्म एका बाजूला आणि dx ची टर्म एका बाजूला. हे झाल्यानंतर आपण इंटिग्रेशनचा यूज करू. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड केलं म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus y square dy is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square आणि इकडे येणार आहे तुमचा dx. आता इथं फॉर्म्युला तयार होतोय इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus y square. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला तयार होतोय, इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square. सपोज करू आपण इथं हा फॉर्म्युला आहे तुमचा tan इनव्हर्स ऑफ x प्लस c. म्हणजे इथं तुमचा येईल 1 upon 1 plus y square. म्हणजे इथं तुमचा फॉर्म्युला येईल tan इनव्हर्स ऑफ y का बघणार आहे इथं काय तुमचा y square, y is equal to, आणि इकडे येईल तुमचा tan इनव्हर्स ऑफ x प्लस c. म्हणजे हे आलं तुमचं जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन. Therefore this is general solution. फर्स्ट एक्झाम्पल झालंय. सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय दिले आपल्याला, log of dy upon dx is equal to 2x plus 3y. जर या साईडला आपण लॉग काढतोय तर या साईडला ती पॉवर e च्या पॉवरला येऊन जाते इकडची टर्म. म्हणजे इकडे राहणार आहे फक्त तुमचा dy upon dx is equal to e raised to 2x plus 3y. म्हणजे काय केलं आपण इकडचा लॉग काढला, जर लॉग काढला तर इकडची साईड e च्या पॉवर मध्ये येते. आपण असं पण लिहू शकतो तिला dy upon dx e raised to 2x प्लस नाही e raised to 3y. जर त्याचा बेस सेम असेल तर त्याची पॉवरची काय होते ऍडिशन. मग आपल्याला तसं सेपरेट पण लिहिता येईल. नंतर आपण dx आणि dy ची टर्म वेगळी करून घेऊ. इकडे काय आहे e raised to 3y, इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, जर या साईडला जाईल तर e raised to 3y डिवाइड ला जाणार आहे e raised to 3y. आणि इकडे राहणार आहे फक्त dy is equal to e raised to 2x इकडेच राहील, इकडच्या साईडचा इकडच्या साईडचा जो dx आहे तो डिवाइड आहे, इकडच्या साईडला येताना तो काय होऊन जाईल मल्टिप्लाय. म्हणजे dy ची आणि dx ची टर्म एका बाजूला. इथं e ची पॉवर डिवाइडला आहे, जर वरती आणली तर ती पॉवर काय होऊन जाईल मायनस मध्ये होऊन जाईल. प्लस जर असेल तर मायनस होणार आणि मायनस जर असेल तर प्लस होणार. dx इकडची साईड ऍज इट इज. आता आपण इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन e raised to minus 3y dy is equal to integration of e raised to 2x dx. जर समजा इकडे आपण e raised to 3y, e raised to x चा इंटिग्रेशन काय येणार आहे e raised to x देणार आहे, आणि परत y च्या जवळ y चा कोएफिशियंट -3 आहे म्हणून डिवाइड ला काय येईल तो -3 is equal to
e raised to 2x इंटिग्रेशन e raised to 2x आणि त्याची पॉवर परत इथं डिवाइडला येईल म्हणजे 2 प्लस c. पुढे आपण सॉल्व करू. इकडचा 2 जो डिवाइडला दिसतोय तो तिकडे जाताना काय होऊन जाईल मल्टिप्लाय, जे क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. e raised to 3y अपॉन मायनस 3 इज इक्वल टू इकडच्या साईडला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. e raised to 2x प्लस 2c अपॉन 2 असे. जरी इकडचा जो 2 आलेला आहे तुमचा डिवाइडला त्याला तिकडच्या साईडला पाठवू म्हणजे तो काय होऊन जाईल तुमचा मल्टिप्लायला चालला जाईल. म्हणजे ती टर्म येणार आहे तुमची 2 e raised to minus 3y इज इक्वल टू, आणि हा -3 इकडे काय आहे तुमचा डिवाइड आहे तो इकडच्या साईडला गेला म्हणजे यांना मल्टिप्लिकेशनला जाईल प्रत्येक टर्मला मल्टिप्लायला. -3 अपॉन 2x raised to 2x प्लस -3 हा काय आहे तुमचा मायनस आहे आणि इकडे काय आहे प्लस म्हणजे तो काय होऊन जाईल मायनस प्लस मायनस 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 6 अपॉन 6c. ठीक आहे, म्हणजे इकडे तुमचा उरतोय 2 e raised to minus 3y. इकडच्या साईडला ही मायनस इकडे येताना काय होऊन जाईल तर प्लस 3 e raised to 2x. इकडे उरेल फक्त तुमचा काय -6c, वेअर आपण -6c ला काय सपोज करू की तो फक्त c आहे. -6c फक्त एक कॉन्स्टंट येतो म्हणजे आपल्याला लिहिता येईल 2 e raised to minus 3y प्लस 3 e raised to 2x इज इक्वल टू c. हे काय असेल तुमचं जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन. सेकंड एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. पुढचं घेऊ आपण. थर्ड एक्झाम्पल y minus x dy upon dx is equal to 0. याचं आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे. आधी आपण त्याला नीट dx dy मध्ये करून घेऊ. इकडे y ची टर्म ही x ची टर्म इकडे मायनस आहे तिकडे जाताना काय होऊन जाईल ती प्लस. प्लस म्हणजे काय येईल x dy upon dx. परत x इकडे काय आहे तुमचा मल्टिप्लाय आहे, जर ह्या साईडला गेला तर तो काय होऊन जाईल तुमचा डिवाइड 1 अपॉन x. इकडे dx डिवाइड आहे इकडे जाताना काय होईल तो मल्टिप्लाय इज इक्वल टू y इकडे काय आहे मल्टिप्लाय इकडे जाताना तो डिवाइड होईल आणि इकडचा dy ॲज इट इज. आता आपण dx dy हे वेगळे वेगळे टर्म झाला. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड जर घेतला आपण इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx is equal to integration of 1 upon y dy. इंटिग्रेशन ऑफ 1 upon x त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे log of mod of x is equal to log of mod of y plus c. प्लस c आपण प्लस c ला आपण असं लिहू शकतो log of c. ठीक आहे, पूर्ण इक्वेशन लॉग मध्ये म्हणून त्याला लिहिलं log of c. लॉग जर कॉमन घेतला आणि जर त्यांची ऍडिशन असेल तर तिथं रूल आहे तुमचा की जर ऍडिशन असेल तर त्याचे जे टर्म्स असतात ते मल्टिप्लिकेशनला येतात म्हणजे तुमचा येईल y इंटू c. परत इकडे लॉग आणि इकडे पण काय लॉग. जर लॉग दोन्ही कॅन्सल केले तर काय होणार आहे x इज इक्वल टू y c. म्हणजे हे येईल तुमचं जनरल सोल्युशन. This is general solution. हे झालं तुमचं थर्ड एक्झाम्पल. 4 नंबरचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला sec square of x into tan of y dx plus sec square of y tan of x dy is equal to 0. आपण इथं ऑब्झर्व करू शकतो की आपल्या इकडं tan y ची टर्म आहे आणि इकडं काय आहे tan x ची टर्म आहे. जर आपण डिवाइड करतोय tan x आणि tan y ला तर ह्या टर्मला पहिल्या टर्मला काय होणार आहे tan y कट होऊन जाईल आणि फक्त tan x ची टर्म राहील.
बघू आपण. डिवायडिंग both side by tan x into tan y. जर आपण डिवाइड केलं तर एक टर्म तुमची कट होऊन जाईल. आधी लिहून घेऊ. tan of y डिवाइडला लिहिते मी tan x into tan of y dx plus sec square of y into tan x upon tan x tan y dy आणि इकडे 0 ला जरी डिवाइड केली तरी ती टर्म काय येणार आहे 0. इथं tan y कट होऊन जाईल. इकडे tan x कट होऊन जाईल. म्हणजे काय उरतोय फक्त तुमचा sec square of x आणि डिवाइड ला उरेल तुमचा tan of x बरोबर x ची टर्म उरली आणि इकडे पण काय तुमचा dx. इकडे काय उरेल तुमचा sec square of y डिवाइड ला तुमचा tan of y इकडे तुमचा काय येईल dy is equal to 0. आता इथं एक फॉर्म्युला तयार होईल. ऑब्झर्व करू शकता तुम्ही. नंतर इंटिग्रेशन ऑन बोथ साइड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तयार होईल तिथं. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड इंटिग्रेशन लावते मी. इंटिग्रेशन sec square of x upon tan of x dx plus integration of sec square of y upon tan of y dy is equal to 0. आता इथे एक फॉर्म्युला तुम्ही ऑब्झर्व करू शकता की इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ जर एखादं फंक्शन असेल आणि त्याचंच परत डेरिव्हेटिव्ह जर वरती असेल तर त्याचं इंटिग्रेशन येतं log ऑफ तेच फंक्शन येतं f of x plus c. इथं बघा tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec square of x आणि इकडे tan y चा डेरिव्हेटिव्ह काय येतो sec square of y. म्हणजे आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. कसं लिहिता येईल आपल्याला log ऑफ परत f of x काय आहे तुमचा तिथं tan x mod of tan x प्लस इकडं कसं लिहिता येईल log of mod of tan y plus c is equal to इकडं काय लिहिता येईल कॉन्स्टंट म्हणजे log of c. जर log असेल तर तुम्ही c ला काय करू शकता log लावू शकता. log च्या टर्म मध्ये जर ऍडिशन असेल तर त्यांचा काय होतो मल्टिप्लिकेशन त्या टर्मची tan x into tan of y is equal to log of c. इकडचा log आणि इकडचा log कट होऊन जाईल. फक्त काय होणार आहे तुमचा tan x into tan of y is equal to c. हे काय असेल तुमचं जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन. ओके इथं आपलं 4 नंबरचं एक्झाम्पल संपलं. 5 नंबरचं एक्झाम्पल cos x into cos y dy minus sin x into sin y dx is equal to 0. म्हणजे इथं टर्म तुमची येते मागच्या एक्झाम्पल सारखं टॅनच्या एक्झाम्पल सारखं इथं काय येतोय तुमचा cos y आणि इकडे येतोय तुमचा sin y. जर तुम्ही दोन्ही साईडला डिवाइड केलं cos x into sin y तर तुमची एक एक टर्म कट होईल. डिवाइडिंग both side by cos x sin y. लिहून घेऊ आपण cos x into cos y divided by cos x sin y आणि हा इकडं dy minus sin x sin y divided by cos x sin y आणि इकडे येईल तुमचा dx is equal to 0. इकडे जरी डिवाइड केलं तरी त्याची टर्म काय येणार तुमची 0.
तर कोणती टर्म कट होते, cos x आणि इकडं काय होतं, कट होतंय sin y. म्हणजे इकडं बरोबर y ची टर्म राहते तुमची cos of y upon sin y. इकडे येईल तुमचा dy मायनस sin x upon cos x dx is equal to 0. आता आपण इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. जर इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रेशन ऑफ cos of y upon sin y dy minus integration of sin x upon cos x dx is equal to 0. इथं तुम्ही लिहू शकता cos upon sin त्याची व्हॅल्यू येते तुमची cot आणि sin upon cos म्हणजे त्याची व्हॅल्यू येते तुमची tan. cos upon sin म्हणजे त्याची व्हॅल्यू येते cot म्हणजे तो येईल तुमचा cot of y dy minus आणि sin upon cos म्हणजे त्याची व्हॅल्यू येते तुमची tan of x dx is equal to 0. म्हणजे तुमचं येईल तुमचं cot of y. cot चं इंटिग्रेशन काय येतं, log of mod of sin y हा मायनस ची टर्म तशीच आणि tan of x त्याचं इंटिग्रेशन येतं तुमचं मायनस log of cos x. हे मॉड ह्या इज इक्वल टू लॉग आहे म्हणून इकडे आला तुमचा log of c. therefore log इकडे log घेऊन घेऊ आपण. log of इकडे येईल तुमचं sin of y. हा मायनस आणि हा मायनस म्हणजे तुमचं होऊन जाईल प्लस log of cos x आणि इकडच्या साईडला येईल तुमचा log of c. जर प्लस आहे लॉगच्या मध्ये तर तुमची काय येईल, त्या टर्मची मल्टिप्लिकेशन log of मध्ये येणार आहे sin y into cos x आणि इकडच्या साईडला येईल log of c. इकडचा log आणि इकडचा log कट होऊन जाईल म्हणजे उरेल तुमचं sin y into cos x is equal to c. हे काय असणार आहे तुमचं जनरल सोल्युशन. इथे आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल संपलेलं आहे. दिस इज जनरल सोल्युशन. ओके. 6 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. 6 नंबरचं एक्झाम्पल dy upon dx is equal to minus k. खूप छोटं एक्झाम्पल आहे. इकडे घेऊन घेऊ आपण dy dx डिवाइड इकडच्या साईडला जाताना तो काय होणार आहे, मल्टिप्लाय. इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इथं काय येईल तुमचं इंटिग्रेशन ऑफ dy इज इक्वल टू मायनस के. ही कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून इकडे राहणार आहे इंटिग्रेशन ऑफ dx. dy चं इंटिग्रेशन म्हणजे इथं तुमचं काय राहणार आहे 1 चं इंटिग्रेशन येईल तुमचं y इज इक्वल टू मायनस के ॲज इट इज आणि इकडे तुमचं राहील 1 म्हणजे 1 चं इंटिग्रेशन येणार तुमचं x प्लस c. हे राहील तुमचं जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन. बाकीचे पुढच्या पार्टमध्ये घेऊ. 10 एक्झाम्पल आहे टोटल. इथे 6 नंबरचे